आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. स्नेहसंमेलनातून मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ, नवोदिता घाटगे यांचं प्रतिपादन. श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलाचं स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. स्नेहसंमेलन म्हणजे केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ आहे, असं प्रतिपादन राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केलं. कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. सलग 3 दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक गीते, भारूड, ऐतिहासिक गीते, गवळण, शाळेचा माहितीपट, लावणी, नाटक, हिंदी व मराठी गीत गायन तसेच वादन अशा विविध कलाप्रकारातून आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नवोदिता घाटगे पुढे म्हणाल्या की स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांच्या मेंदूला तल्लख करणारा तसेच शारीरिक हालचालीमधून त्यांचं आरोग्य जपणारा महोत्सव आहे. दैनंदिन अभ्यासात विद्यार्थ्यांना अधिक कार्यप्रवण व सृजनशील बनवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य स्नेहसंमेलनातून घडतं. यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनावेळी रोटरी इन्व्हॉल्व क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षा मयुरी पांजवानी, उपाध्यक्षा श्वेता गांधी, खजिनदार निलाब केडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक विभागाच्या स्नेहसंमेलनासाठी प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी शशिकांत बडे तसेच RL तावडे व फाउंडेशनच्या संस्थापिका शोभा तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास संस्थेच्या अध्यक्षा वृंदन घाटगे, सोनल कदम, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, संजय नरके, भाऊसाहेब कांबळे, सुजाता तोरसकर, रेखा पाटील, सेक्रेटरी विष्णू जत्राटे, छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ कागलचे संचालक युवराज पसारे, विजय बोंगाळे, TG आवटे, प्रशासन अधिकारी कर्नल MV वेस्कीकर, राजे बँकेचे संचालक राघू हजारे, सुशांत कालेकर, प्रवीण कुराडे तसेच TNC अकॅडमीचे प्रमुख तानाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक SD खोत यांनी केलं तर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका JV चव्हाण यांनी आभार मानले. संघर्षनायक कार्यसम्राट, लोकनेते, बहुजन हृदयसम्राट, रिपब्लिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिक पक्षाच्या वतीनं कागल येथे संघर्ष दिन म्हणून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास रिपब्लिक पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे तसेच कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. वाढदिवसानिमित्त स्वर्गीय गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय, स्वर्गीय राजे कर्नल दिलीपसिंह घाटगे कर्णबधीर व मूकबधीर विद्यालय तसेच ग्रामीण रुग्णालय कागल येथे रुग्ण व विद्यार्थ्यांना फळांचं वाटप करण्यात आलं. स्वर्गीय राजे कर्नल दिलीपसिंह घाटगे कर्णबधीर व मूकबधीर विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी मतिमंद, कर्णबधीर व मूकबधीर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा भावनिक प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी हातवार नाव लिहून हातवारे करून आपली ओळख सांगताना दिसून आलं. हा क्षण उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. विद्यार्थ्यांशी आपुलकीनं संवाद साधत त्यांचं मनोबल वाढवण्याचं कार्य उत्तम कांबळे यांनी केलं. तसेच ग्रामीण रुग्णालय कागल येथे दवाखान्यात रुग्णांची तब्येत विचारपूस करून फळांचं वाटपही करण्यात आलं. या कार्यक्रमास रिपब्लिक पक्षाचे कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष BR कांबळे, ग्रामसेवक साताप्पा आनुरकर, विशाल चिखलीकर यांनी मनोगते व्यक्त करत रामदास आठवले साहेबांचं सामाजिक न्यायाचे कार्य व संघर्षशील नेतृत्व अधोरेखित केलं. यावेळी बोलताना कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की नामदार रामदासजी आठवले यांचा वाढदिवस हा केवळ उत्सव न राहता सामाजिक बांधिलकीचा दिवस म्हणून साजरा झाला पाहिजे. हीच आमची गेली कित्येक वर्ष जिल्हाध्यक्ष उत्पन्न यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष, अन्यायाविरुद्ध लढा आणि वंचित घटकांच्या हक्कासाठीचा आवाज म्हणजेच रामदास आठवले यांचं जीवनकार्य आहे. त्या विचारांना अभिवादन म्हणून आजचा दिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. यावेळी रिपब्लिक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष BR कांबळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा आनुरकर, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, तालुका सरचिटणीस सचिन मोहिते, कागल तालुका युवक आघाडी अध्यक्ष जयवंत हळदीकर, विशाल चिखलीकर, तानाजी सोनाळकर, दिनेश मळगेकर, किरण सिद्धनेलीकर, किसन चौगले, आनंदा कांबळे यांच्यासह रिपब्लिक पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामदास आठवले यांचा वाढदिवस सेवा, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा संदेश देत कागलमध्ये आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नगरपालिकेच्या पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालयामध्ये साने गुरुजी यांच्या 126व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम नूतन नगराध्यक्ष महेश तुरमटम व नगरसेविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्षांनी पूज्य साने गुरुजी यांच्यासह महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यासारखे थोर महापुरुषांची चरित्रे यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तसेच आजच्या संगणकीय युगात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असून सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी वाचनालयाचे सभासद होण्याबाबत आवाहन केलं. या कार्यक्रमासाठी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जयवंत वरपे यांनी केलं. ग्रंथपाल राजेंद्र भुईबर यांनी वाचनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली. शेवटी आभार प्रदर्शन विशाल रोटे यांनी केलं.